धाव काट्यांवरती दूर दूर चाले वाट असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ खेळ चाली नशिबाचा भोग रोज तू परीक्षा खेळ चाली नशिबाचा भोग रोज तू परीक्षा तुझ्या जन्माला लागली अशी अग्नी परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा कसं आहेस? बरं वाटतंय ना तुला? दार का वाचवलं मग? मला जगायची इच्छाच नाही राहिली. पण विना त्यानं इतर कोणाचा विचार करायला नको होता का? आपण कुणीच नाही आहोत त्याचे. आईबाप म्हणून आपण कुठे कमी पडलो तेच कळत नाहीये की त्याला जगावंसच वाटू नये. नाही जुई, अगं असा विचार मनातही आणू नकोस. आपल्याला मोहितच्या मनातून राधाचे विचार कायमचे काढून टाकायचे आहेत. या घरामध्ये तिनं पाऊल टाकलं आणि या घराची नुसती भरभराट सुरू झाली. आता एकामागून एक नुसती संकट येत आहेत. खरंय तुमचं. लोकेश दादा म्हणतो की माझ्या काय करायचं? काहीच सुचत नाही. अरे काय करायचं ते सुचत नाहीये. मोहन काय रे, तुम्ही दोघं मागच्या गेट पाशी काय करताय? अरे कामगार तिकडे चिडले आहेत, त्यांना भेटायचं सोडून तुम्ही इथं काय करताय? दादा, कामगार चिडले होते आणि त्यांच्या समोर जर गेलो असतो तर कसे रिॲक्ट झाले असते काहीच कळत नाहीये, म्हणून नाही गेलो त्यांच्यासमोर. एवढी भीती वाटते तुला कामगारांची? दादासाहेब, विक्रम भाऊजी बरोबर बोलतायत. प्रश्न मी तुला विचारला होता का? मध्ये बोल नकोस. विक्रम, अरे कामगार म्हणजे काही आपले शत्रू नाही आहेत, त्यांना एवढं घाबरायला. अहो पण बाबा, ते चिडलेत. माणसाच्या पोटावर मारल्यानंतर ते चिडणार नाही? माणूस कशासाठी मेहनत करतो? पोटाची खळगी भरण्यासाठीच ना. मग त्याचा मोबदला जर त्यांना वेळेवर मिळाला नाही तर ते चिडणार नाही, त्या तुझी पूजा करणार काय रे? विक्रम, अरे जरा त्यांची सुख दुःख जाणून घे, त्यांच्या दुःखामध्ये सामील हो, तरच तुला त्यांची दुःख कळतील. अरे कामगार म्हणजे कंपनीची ताकद असते, त्यांची इतकी निष्ठा तुला कुठेही बघायला मिळणार नाही. जरा त्यांच्याशी प्रेमानं वाग. तुझ्या ज्या काही अडचणी आहेत ना त्यांना समजावून सांग नीट. मग बघ
6 महिनेच काय, वर्षभर तुला ते पगाराबद्दल एक अक्षर सुद्धा विचारणार नाहीत तुला. पण तू जर त्यांच्याशी असा वागलास ना तर तुला निस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही ते. अरे ज्यांच्या जीवावरती आपण ही कंपनी चालवतो त्यांनाच तू उपाशी ठेवायला निघालास. कशी चालणार आहे तुझी कंपनी? ही गाडीची चावी घे. गाडीमध्ये मी काही कॅश आणली आहे, ती कामगारांमध्ये जरा वाटून टाक. बाकीच्या पैशाची व्यवस्था उद्या सकाळपर्यंत करतो मी. दादा, कामगारांचे पैसे देऊ पण बाकीचं कर्ज पण फेडायचं आहे. फेडू ना, फेडू, आम्ही सगळं कर्ज फेडू. तुम्ही एवढे घोळ घालून ठेवलेलेच आहेत, निस्तराला नको आम्हाला. कुठून तरी कर्जाची व्यवस्था करायला हवी आता. काही झालं तरी हा कंपनीचा बिझनेस मला सांभाळावाच लागणार आहे. माझंच चुकलं. तुझ्याऐवजी जर मी मोहितच्या हातामध्ये कंपनीचा कारभार चालवायला दिला असता ना तर 100% त्यांनी यशस्वी करून दाखवला असता. तू बघूया, काहीतरी व्यवस्थाही करायलाच हवी. कामगारांशी बोलायला हवा. बोलतो आम्ही जाऊन त्यांच्याशी. काय हो, कुठे होतात रात्रभर तुम्ही? वेड्यासारखी वाट पाहत होते तुमची. एक फोन तरी करायचा होता ना. रात्रभर मी कारखान्यातच थांबलो होतो. कामगार खूप चिडले होते. त्यांना समजावलं मी. त्यांच्या अडचणी काय ते जाणून घेतल्या, त्यांना पगार दिला तेव्हा कुठे शांत झालेत. काय असतं विणा, अशा वेळेला पैशाचा मुद्दा फारसा महत्वाचा नसतो. त्यांच्या अडचणी समजून घेणं जास्त महत्वाचं असतं. विक्रम जर त्यांना वेळच्या वेळी भेटला असता ना तर कामगार एवढे चिडलेच नसते. खरंय तुमचं. त्यांनाही पगार मिळाला नाही तर त्यांची घरं कशी चालायची हो? विणा, आता हा कारखाना वाचवण्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर आपण रस्त्यावर यायला फारसा वेळ नाही लागणार. काय करायचं ठरवलं तुम्ही? तेच तर कळत नाही. पण काही झालं तरी हा कारखाना मी बुडू नाही देणार. त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं ना तरी चालेल. ठीक आहे, या सगळ्याचा विचार आपण नंतर निवांतपणे करू. आधी तुम्ही फ्रेश व्हा, तयार होऊन या. चला, आपल्याला हॉस्पिटलला जायचं. आलो मी. अग्नि परीक्षा. भाऊजी, तुम्ही घरी नाही गेला अजून? ऑफिसमध्ये? नाही, मला कंपनीतच राहायला आवडतं. आणि बाबा रात्रभर कंपनीत होते, मला कसं जाता येईल? शिवाय सगळे हिशोबी चेक करायचे होते आणि कामगारांचे पैसे द्यायचे होते. बरं झालं, ती कामगारांची कटकट एकदा गेली. अरे अर्धेच पैसे दिलेत, अर्धे बाकी आहेत अजून. मग बाकीचे? त्याची व्यवस्था करायची आहे. अरे बापरे, मग हे बाकीचे पैसे आणायचे कुठून? मोहन, मी गाडगीळ साहेबांना फोन केलाय. त्यांना भेटायला ऑफिसमध्ये बोलावलंय. हे बघ, त्यांची व्यवस्था चोख झाली पाहिजे आणि ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय मोहन. त्याची चिंता तुम्ही अजिबात करू नका. ती व्यवस्था अगदी चोख ठेवतो मी. पण पार्टी मजबूत आहे ना मोहन? अरे गाडगीळ साहेबांना ओळखत नाहीस तू? अरे तेच गाडगीळ साहेब ज्यांच्या मुलीचं आणि मोहितचं आपण लग्न करून द्यायचा विचार करतोय. अरे किती विसर बोळा रे मोहन तू. नाही नाही, मी विसरलो नाही. पण मला वाटलं तुम्ही बिझनेस पार्टी संबंधात बोलताय. आता लग्नाची बोलणी तुम्ही इतक्या लवकर कराल असं वाटलं नव्हतं मला. तुला काय वाटतं किंवा कोणाला काय वाटतं याचा विचार करत नाहीये मी. अरे माझ्या मनात जर आलं ना तर नवरा नवरीला न विचारताही मी त्यांचं लग्न लावून देऊ शकतो. समजलास? नेहमी टोचून टोचून बोलणं, टोमणे मारणं. आजही त्यांचं मत आहे की मोहितच्या हाती जर बिझनेस सोपवला असता तर प्रगती झाली असती म्हणे. त्याच्या हाती ज्याला
जगता जगता भित्रटपणाने आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारावा लागला. त्याच्यावर ह्यांचा विश्वास, पण माझ्यावर नाही. भाऊजी, वाईट वाटून घेऊ नका, पण मोहितने जसा आत्महत्येचा प्रयत्न केला ना, तसा बिझनेसलाही गळफास लावला असता. मोहन, अरे अगदी तू माझ्या मनातलं बोललास. तू बघस मोहन, ह्या मोहितचा वापर करून मी चित्र कसं बदलतो ते. तू इकडे व्यवस्था नीट कर, मी घरी जाऊन फ्रेश होऊन येतो. ठीक आहे, येतो. मोहित, मी तुझं लग्नच लावतो रे. मोहित, कसं वाटतंय रे आता? बरं वाटतंय आता. हे काय, तू अजून इथंच आहेस? घरी नाही गेलीस? नाही, रात्रभर इथेच आहे. तुला असं सोडून मला घरी जाण्याची इच्छाच नाही झाली रे. तू उगाच जागरण केलं. घाबरू नकोस ग, मी बरा आहे. तू जा, घरी जा. हो, जाते. तुझ्या बरोबर इथे कोणीतरी येऊ दे, मग जाते. लोकेश दादा आहे ना? हा, हो आहे, पण ते नारळ पाणी आणायला गेले. ते आले ना की मी लगेच येते. तू उगीच टेन्शन नको घेऊस रे. मॉर्निंग. काय म्हणतोय आमचा पेशंट? काय कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? बरं वाटतंय डॉक्टर. डॉक्टर, मला डिस्चार्ज कधी मिळेल? आत्ताच जायचंय का घरी तुला? नाही, तसं नाही, पण सहजच विचार. आता तू पूर्णपणे बरा आहे. आज संध्याकाळपर्यंत आम्ही तुला डिस्चार्ज देऊ. पण एका दिवस डोक्यात तेच विचार घोळवत ठेवायचे नाहीत. स्वतःला नेहमी आनंदी ठेवायचं आणि लोकांच्यात मिळून मिसळून राहायचं. त्यामुळे डोक्यात वेडेवाकडे विचार येणार नाहीत. हो डॉक्टर. नुसतं हो नको आहे मला, तर या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत उतरल्या पाहिजेत. रिकामं डोकं हे शैतानाचं घर असतं. त्यामुळे मेंदूला सतत चालना मिळाली पाहिजे. स्वतःला कुठेतरी बिझी ठेव. यासारखा मत परिवर्तनाचा दुसरा उपाय नाही. ठीक आहे? टेक केअर. थँक्यू. बाय. मोहित, निदान तू तरी असं करायला नको होतंस. हो ग, मला कळतंय ते. आणि जो येतो तो प्रत्येक जण माझ्याशी ह्याच विषयावर बोलतो. कारण मोहित, कुणालाही तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. मान्य आहे मला. मी तरी काय करू सांग ना. मला काही सुचतच नव्हतं. मोहित, मला माहितीये राधावर तुझं किती प्रेम होतं ते, आणि आहे. अरे पण आपल्यावरती प्रेम करणारी इतरही माणसे या जगात आहेत. त्यांनाही तू हवायस याचा तरी विचार कर. आणि प्लीज पुन्हा असं काही करू नकोस. मुळात मी तुला आता एकट्याला ना सोडणारच नाही. तुला जो काही राग काढायचाय, जे काही फ्रस्ट्रेशन काढायचंय ते माझ्यावर काढ. मी बिनधास्त सहन करेन. मोहित, अरे तुझी एक चांगली मैत्रीण म्हणून मी तुला नेहमी साथ देईन रे. ए, फ्रेंडशिप मध्ये नो फॉर्मॅलिटीज. अगं, आटोपलं का नाही तुझं? हो हो, चला चला निघूया लवकर. काय किती उशीर? हो मी गाडी काढतो. हा, चला. पौर्णिमा, ए पौर्णिमा. आले आई. काय आई? अगं, आम्ही हॉस्पिटलला जाऊन येतोय. तू घराकडे लक्ष ठेव. हा आई, मला यायचं होतं हॉस्पिटलमध्ये. हो का?
अगं मग चल ना. चल बघू. चला आई, निघूयात आपण. तू येतेस? हो, मोहितला बघायला जायचंय ना. पौर्णिमाला पण यायचं होतं ग. मग तुम्ही दोघी आलात तर घरी कोण? मग त्या थांबतील ना. आपण आधी जाऊन येऊयात, मग त्या जातील मागून. अगं पण आई, अहो घरातल्या सगळ्या गोष्टी एकतर त्यांना तरी माहिती आहेत ना, तर तुम्हाला तरी काही प्रॉब्लेम झाला तर कुणीतरी जबाबदार माणूस पाहिजे ना घरामध्ये. म्हणून मी म्हंटल आपण आधी जाऊन येऊयात, मग त्या जातील मागून भाऊजींबरोबर. काय ठीक आहे ना? ठीक आहे आई, तुम्ही जाऊन या, मग मी जाईल. तू विक्रमला फोन करून विचार तू कधी येतोय घरी ते. हा, तो आला की त्याच्याबरोबर जाऊन येतो हॉस्पिटलला. तोपर्यंत आम्ही परत येतो. हा, चल 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 निघ. पौर्णिमा वहिनी, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या हातात आहेत. त्याचंच मी भांडवल करणार आहे. मी एक दिवस नाही त्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडून काढून घेतल्या ना, तर नावाची मुक्ता नाही. अग्नि परीक्षा हळू 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 ठसका लागेल. म्हटलं होतं ना ठसका लागेल म्हणून. हळू. किती काळजी करताय माझी. बरं आहे मी आता. प्रत्येक पेशंटला असंच वाटतं. ए, तू आधी घरी जा बघू. रात्रभर जागी वेड्यासारखी मूर्ख मुलगी. ए, जा आता घरी जा पट. अरे तुझ्यासाठी जागी राहिली ना ती. हं? याला म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. बघा ना, बघा ना काय बघा ना. मगाशी म्हणालीस की लोकेश दादा आल्यानंतर मग जाणार आहे. हा, आता आला ना दादा, मग जा घरी. ए दादा, आता तू तरी सांग रे तिला. जोही अगं जातो खरंच. रात्रभर जागी असतो. मी आता आलो, मी थांबतो याच्यावर. जातो. निघते. आधी याला याची औषधं देते आणि निघते. कसा आहेस बाळ मोहित? काही त्रास होत नाहीये ना? सगळं ठीक आहे ना? मग एवढी औषधं का देते तुला? अगं औषध घेतल्याशिवाय त्याला बरं वाटणार आहे का? आणि प्रश्न विचारताना मध्ये मध्ये श्वास घ्यायचा असतो. समोरच्याला उत्तर द्यायला थोडीशी जागा ठेवावी लागते. हे चालले आपल्या प्रश्नावर प्रश्न विचारत. मोहित बाळा, कसं आहेस? अहो, मीच विचारलेला प्रश्न काय विचारताय परत? आता त्याला उत्तर द्यायला मध्ये मी थोडीशी जागा ठेवली होती. लक्षात आलेलं दिसत नाहीये तुझ्या. हा, बोल रे बाळा. आई बाबा, आता मी बरा आहे. काय काळजी करू नका. मोहितरी, काय अवस्था करून घेतली स्वतःची. शिकलेला आहेस ना तू. तुझ्याबद्दल एक एक बातमी ऐकून किती काळजी वाटत होती आम्हाला. वहिनी, मी समजू शकतो तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय ते. आई बाबा, मला माफ करा. मी तुम्हा सगळ्यांना खूप दुखावलं. जाऊ दे रे, विसरून जाते सगळं आता. जुया ग, अजून तू घरी नाही गेलीस? अगं जोही इथेच आहे रात्रभर. अगदी डोळ्यात तेल घालून. मोहितच्या काळजी. थँक्स जुई, खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस. थँक्स मोहितची एवढी काळजी घेतल्याबद्दल. अगं थँक्यू म्हणून लाजवतेस कशाला मला? थँक्यू कशाबद्दल? मोहित माझा खूप चांगला मित्र आहे आणि अशा वेळेला आपण नाही काळजी घ्यायची तर कुणी घ्यायची? बरोबर आहे तुझं. खरंच तू मैत्री निभावलीस आणि आम्ही हे कधीच विसरू शकणार नाही. बरं, डॉक्टर काय म्हणाले? आज संध्याकाळीच डिस्चार्ज मिळेल. चला, एक बरं झालं. जुई बाळा, तू घरी जा. रात्रभर जागरण झालं ना तुला. हिला जाताना घरी सोड. दादा, तुम्ही पण जा ना घरी. म्हणजे तुम्ही खूप दमला असाल ना. मी थांबते आई सोबत मोहित जवळ. नाही नाही, मी थांबतो थोडा वेळ. तुम्ही सगळे निघा. चल जा मोहित, चल बाय. मोहित येते. पौर्णिमा, अगं झाला का चहा? पौर्णिमा, अगं आई बाबा दिसत नाहीये. कुठे गेलेत? अहो, ते मोहित भाऊजींना बघायला गेले हॉस्पिटलमध्ये. अगं मग तू का नाही गेलीस त्यांच्यासोबत मोहितला बघायला?
अहो मी जाणार होते पण मग मुक्ता तयार झाली आणि घरातली सगळी जाऊन कसं चालेल, कोणीतरी थांबायला हवं ना, मग मीच थांबले. खरं तर मला सुद्धा जायचंय होतं ना बघायला. मी काय म्हणते, आपण जाऊया त्यांना थोड्या वेळाने बघायला. अगं म्हणजे काय, नक्कीच जाऊया. पौर्णिमा, अगं ह्या इन्सिडेंट नंतर मला मोहितची खूप काळजी वाटू लागलाय. त्याला असं काल निश्चित अवस्थेत पडलेलं बघून मनाची जी काही उलथापालथ होत होती ना, अगं तुला कसं सांगू. एक क्षण असं वाटलं होतं की आपण त्याला गमावतोय की काय, पण देवाची कृपा आणि तुझ्या प्रार्थनेमुळेच तो वाचला. खरंच पौर्णिमा, तुझ्या आणि त्या देवाचे उपकार कसे मानावे हेच मला कळत नाहीये. तुझे बाबा, आजपर्यंत तुझ्या वडिलांना कधीही रडताना पाहिलं नाही रे मी. तुझीला बायको म्हणतोस ना, तिच्याच आठवणीत, तिच्याच दुःखात ढसा ढसा रडत असतात रे एखाद्या लहान मुलासारखे.